नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले डेली स्टॉक मार्केट ब्लॉगमध्ये, जिथं आपण बघतो विविध पैलू डेली स्टॉक मार्केटच्या ट्रेडिंग बद्दलचे आणि कसे राहिला दिवसभरातला स्टॉक मार्केटचा एकंदरीत कारभार. तर आपण आज बघू शकतो की इंडिया विक्स एक 21च्या अराउंड स्टॅबिलाइज झालेला आहे 2%च्या वाढीनंतर. म्हणजे आज जास्त व्होलॅटिलिटी मार्केटमध्ये नाही राहिली, जिथं अपसर्ज डाऊनसर्ज व्होलॅटिलिटी इंडेक्समध्ये आपल्याला बघायला नाही मिळाला. निफ्टी 50 आपण 23,639 वर क्लोज झालेला आहे 0.95%च्या करेक्शन नंतर. सेन्सेक्स क्लोज झालेला आहे 76,034च्या अराउंड 1%च्या करेक्शन नंतर. निफ्टी मिड कॅप क्लोज झालेला आहे 20,790च्या अराउंड 48 पॉईंट्सनी 0.23%च्या करेक्शन नंतर. निफ्टी 500 क्लोज झालेला आहे 21,897 वर 144 पॉईंटच्या करेक्शन नंतर 0.66%च्या डिक्लाइननी. तर आपण आता बघू की बाकीचे गोल्ड जर बघितला तर नेट गोल्ड त्याच लेवलला आहे 1,61,000च्या अराउंड 1,60,000च्या अराउंड. आणि आपण आता बघू शकता की सिल्वर मध्ये 2%च्या अराउंड एक अपटिक बघायला मिळालेले आहे आपल्याला, जिथं 5,000 रुपयांनी सिल्वर फ्युचर वाढलेले आहे 2,80,000च्या अराउंड आहे 2,79,269 टू बी प्रिसाइज. क्रूड ऑइल जर बघू शकता तर 8600 रुपयाच्या अराउंड पर बॅरल क्रूड ऑइल चालले आहे इंडियन मार्केटमध्ये. आज 6%चा इन्क्लाइन बघायला मिळालेला प्राइजेस मध्ये क्रूड ऑइलच्या. आणि USD INR विकन झालेला आहे 92 रुपये चालू आहे, 92.275 इतका पर डॉलर INR चा रेट चालू आहे. तर रुपीजवरचं वाढतं प्रेशर, कमोडिटीजच्या वाढत्या प्राइजेस ह्याच्यामुळे एक स्टॉक मार्केटवर प्रेशर आलेला तुम्हाला बघायला मिळू शकतं. निफ्टी 50च्या चार्टमध्ये बघा एक इन्व्हर्टेड हॅमर आज मार्केटने बनवलेला आहे, जिथं तुमचे सगळे 20 डे 50 डे आणि 200 डे मुव्हिंग ॲव्हरेज डायव्हर्जन्स मध्ये आहे. वरून बघा तुम्ही बघू शकता जो 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज आहे त्याने 50 डे आणि 200 डे मुव्हिंग ॲव्हरेजला एक वरून छेद दिलेला आहे. तर हे बेरिश डायव्हर्जन तुम्ही म्हणू शकता. तर एक इन्व्हर्टेड हॅमर पॅटर्न बनलेला आहे, जिथं विक्स ऑफ द कॅन्डल खूप मोठी आहे आणि बॉडी ऑफ द कॅन्डल खूप छोटी आहे. खालची विक्स खूप छोटी आहे, त्यामुळे एक हॅमर काइंड ऑफ शेप या कॅन्डलनी बनवलेला आहे. जिथं तुम्ही बघू शकता 23,500 आणि 23,000 हे खालचे सपोर्ट लेवल आहेत. तर 23,800, 23,900 आणि 24,000 हे वरचे रेजिस्टन्स लेवल आहेत चार्ट डेटानुसार. तर आता बघू आपण ऑप्शनचा डेटा. ऑप्शन डेटामध्ये आपण बघू शकतो की फ्युचर्स क्लोज झालं 23,667 वर, तर 23,650 हा तुमचा ऍट द मनी स्ट्राईक आहे. ऍट द मनी स्ट्राईकचा PCR 1.4 आहे, म्हणजे पुट कॉन्ट्रॅक्ट जास्त आहे तिथे 17 लाखाच्या आसपास आहे, तर 12 लाखाच्या आसपास कॉल कॉन्ट्रॅक्ट आहे. जर तुम्ही ऑप्शन चेन बघितली तर कॉल आणि पुट मध्ये जास्त रायटिंग तुम्हाला बघून दिसून येणार नाही, जिथं कोटीच्या घरात ओपन इंटरेस्ट असतील. सगळे ओपन इंटरेस्ट हे लाखांमध्ये आहेत. तर 24,000 मध्ये 52 लाख ओपन इंटरेस्ट आहे, हा तुमचा वरचा एक रेजिस्टन्स असू शकतो. तर 23,000 मध्ये 68 लाख ओपन इंटरेस्ट आहे, हा खालचा तुमचा एक लेवल असू शकतो. तर 23,000 ते 24,000 ह्या लेवलमध्ये मार्केट ट्रेड काय करेल. जर 23,000 मार्केटने तोडलं तर अजून एक खालचा एक डाऊन साइड मुवमेंट तुम्हाला बघायला मिळू शकतो. तर आता ओपन इंटरेस्ट चेंज डेटामध्ये आपण बघू, तर ओपन इंटरेस्टच्या डेटानुसार तुम्ही बघू शकता की श्रेडेड रिजन आपल्याला खूप कमी बघायला मिळत आहे. तर फक्त 2-3 स्ट्राईक आहेत जिथं श्रेडेड रिजन वाढलेले आहेत. तर 24,000च्या कॉलमध्ये पहिल्यांदा बघू 11,81,000 कॉन्ट्रॅक्ट वाढलेले आहे, 52 लाख टोटल ओपन इंटरेस्ट आहे. आणि ते 23,700च्या कॉलमध्ये 25 लाखने ओपन इंटरेस्ट वाढलेला आहे, 30 लाख टोटल कॉन्ट्रॅक्ट झालेले आहे 23,700ची. तर 23,700 आणि 23,000 24,000 हे दोन तुमचे रेजिस्टन्स असू शकतात. तर 23,600 मध्ये बघू शकता पुटमध्ये 26 लाख कॉन्ट्रॅक्ट वाढलेले आहेत आणि 17 लाख कॉलमध्ये पण वाढलेले आहेत. तर इथं बघू शकता आपण नेट दोन्ही साईडला पण ट्रेडिंग झालेला आहे कॉल पुटमध्ये ह्या स्ट्राईक प्राइसवर. तर खालच्या लेवलला बघा 23,500 हा तुमचा एक अजून सपोर्ट आहे, जिथं पुट ओपन इंटरेस्ट आहे 44 लाखाचा, 8 लाखाने पुट कॉन्ट्रॅक्ट तिथं पण वाढलेले आहेत. तर असा होता आज ऑप्शनचा डेटा. FIDI चा डेटा काय बोलतोय बघू. FII तर स्ट्रॉंग बिअरिश मोमेंटम मध्ये सेलिंग मध्येच आहेत, ऑप्शन असू द्यात फ्युचर असू द्यात. तर ह्या लोकांनी शॉर्टिंग ची पोझिशन घेतलेली आहे. त्याच्या विरुद्ध बघा क्लायंट डेटा रिटेल इन्व्हेस्टर स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम मध्ये आहे, म्हणजे नेकेड कॉल नेकेड फ्युचर बाय केलेले आहेत. तर ह्या लोकांना इथं चांगला फटका बसू शकतो, कारण की मार्केट मोमेंटम रिव्हर्सल मध्ये आहे.
तर आपण जर छोटे रिटेल इन्व्हेस्टर असताल जिथं आपलं कॅपिटल 50,000 किंवा लाखापेक्षा कमी असेल, तर माझा असा सल्ला राहील की तुम्ही थोडे दिवस ट्रेडिंग करू नका. जोपर्यंत मार्केटमधली व्हॉलॅटिलिटी कमी होत नाही, तोपर्यंत एक नेकेड ट्रेडिंग किंवा नेकेड पोझिशन्समध्ये ट्रेडिंग करू नका. माझं तर असं म्हणणं आहे, ज्याचं कॅपिटल 5 लाखाच्या खाली आहे, अशा माणसांनी ट्रेडिंग करू नये. कारण की 5 लाख, 1,50,000 हे हे मार्केटमध्ये टोटल फ्युचर ऑप्शनचा व्हॉल्यूम लाख कोटीमध्ये असतो आणि तुमचे 5 लाख किंवा तुमचे 1 लाख हे कुठं वाईप आउट होतील अशा कंडिशनमध्ये, अशा मार्केट कंडिशनमध्ये हे तुम्हालाही समजणार नाही. त्याच्यामुळे तुमचे पैशाची रिस्क घेऊच नका तुम्ही अजिबात. तर आता स्टॉक्समध्ये किंवा म्युच्युअल फंड्सच्या नावामध्ये चांगलं करेक्शन झालेलं आहे, तर तेच पैसे तुम्ही तिथे इन्व्हेस्ट करू शकता. तिथे इन्व्हेस्ट जर आज केले तर तुम्हाला चांगला त्याचा परतावा लॉंग टर्म मध्ये राहील आणि ते काही कॉन्ट्रॅक्ट नसतात, त्यामुळे त्याला टाइम व्हॅल्यू नसती. त्याच्यामुळे ते तुम्ही किती दिवस कॅरी करू शकता. त्याच्यामुळे माझा तर असा सल्ला राहील की छोट्या रिटेल इन्व्हेस्टर्सनी जास्त ट्रेडिंग करू नये. इन्व्हेस्टिंगच्या बाजूने एकदा विचार करावा. तुम्ही एखादा चांगला इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंटचा सल्ला पण घेऊ शकता ह्या संदर्भात. तर हॅव अ सेफ ट्रेडिंग, हॅव अ सेफ इन्व्हेस्टिंग. भेटूयात उद्याच्या मार्केट ब्लॉग मध्ये.